निपुण भारत अभियान अंतर्गत निपुण महाराष्ट्र अभियान विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान प्राथमिक स्तरावर सन 2026-27 पर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. म्हणजे मूलभूत पातळीवरील वाचन, लेखन आणि अंकगणित आधीच साध्य केले तरच हे उर्वरित धोरण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल हे विधान अतिशय महत्त्वाचे आहे. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाचे ध्येय विद्यार्थ्यांनी 100% अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित. नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करून इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गातील किमान 75% विद्यार्थ्यांनी क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे. कृती कार्यक्रमाची व्याप्ती स्वयंअर्थसहाय्य करणाऱ्या व विना अनुदानित शाळा व तुकड्यांव्यतिरिक्त राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 2री ते इयत्ता 5वी सर्व विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 6वी ते 8वी ऐच्छिक स्वरूपात. कृती कार्यक्रमाचा कालावधी दिनांक 5 मार्च 2025 ते 30 जून 2025. शालेय वेळेत तसेच वेळेव्यतिरिक्त सुट्टीच्या कालावधीचा सदुपयोग करण्यासाठी नियोजन करावे. मुख्याध्यापक, शिक्षक, पालक या सर्वांनी सुट्ट्यांमधील सराव ऑनलाईन घ्यावा, ऑफलाईन घ्यावा. अंमलबजावणीचे सूक्ष्म नियोजन अपेक्षित अध्ययन क्षमतांची स्तरनिहाय पडताळणी विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम अध्ययन क्षमता प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे स्वतंत्र गट. गटाची गरज ओळखून साधन सामग्री पुरवावी. अध्ययन साधने, वाचन सामग्री, शब्द कार्ड, चित्रे, वस्तू इत्यादी. गटनिहाय अध्ययनाचे वेळापत्रक ठेवावे. अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करतील तसा प्रगती अहवाल, चावडी वाचन व गणन कार्यक्रम. विद्यार्थ्यांची प्रगती सर्वांना दर्शवावी. 15 दिवसांनी चावडी वाचन कार्यक्रम आयोजित करावा. गावातील नागरिक, पालक यांना निमंत्रण द्यावे. 1 मे 2025 रोजी ग्रामसभेमध्ये चावडी वाचन घ्यावे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचा अहवाल मुख्याध्यापकांनी सादर करावा. उर्वरित विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत सांख्यिकी माहिती सादर करावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी खडू फळ्याची उपलब्धता ठेवावी. एखादे छोटे बक्षीस देण्याचा प्रयत्न करावा. स्वयंसेवकांची मदत घ्यावी. अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे चावडी वाचन घेऊ नये. विद्यार्थी नाउमेद होणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्यावी. शिक्षकांसाठी सुलभीकरण दर्जेदार साहित्य व प्रशिक्षणे यांचे व्हिडिओ, कार्यपुस्तिका निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम या विशेष टॅबवर उपलब्ध. अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, विद्यार्थ्यांना शिकण्यास आव्हान देणे, अध्ययन उपक्रम कृती करणे, विद्यार्थ्याच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, विद्यार्थ्याच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढवणे. शिक्षकांची जबाबदारी शिकवण्याची पद्धत, साहित्याचा वापर, विद्यार्थी मागे असण्यामागे कोणत्या त्रुटी कारणे आहेत ते शोधणे. त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची गरज पाहून योग्य त्या उपाययोजना करण्याचे स्वातंत्र्य नेहमीप्रमाणे शिक्षकांना राहील. सन्मान विहित कालावधीत कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन स्तर गाठणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शिक्षण परिषद मार्च, एप्रिल, मे व जून केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांमध्ये कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने चर्चा करावी. अध्ययन स्तर कृती कार्यक्रम कार्यपद्धती, उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न,
उद्दिष्ट साध्य केलेल्या शिक्षकांचे अनुभव, नियोजनपूर्वक केलेले कामकाज, नाविन्यपूर्ण बाबी, साहित्याचा वापर, शिक्षकांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय इत्यादी. शाळा भेटी. या कालावधीत शाळा भेटी करताना पर्यवेक्षीय यंत्रणेचे याच मुद्द्याकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित असेल. सुरू असलेल्या कामाचा आढावा, मार्गदर्शन व जबाबदार घटक. सर्व प्रादेशिक विद्या प्राधिकरणे, विद्या समीक्षा केंद्र, शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यंत्रणा, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, आयुक्त व शिक्षण संचालक. शासन निर्णय. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध. प्रेरणा. माननीय प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी. शुभेच्छा. माननीय गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. तसेच माननीय शिक्षण विस्तार अधिकारी, प्रभाग हुनस, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. निर्मिती श्रीमती स्नेहा तुषार कीर, केंद्रप्रमुख, सापूचे तळे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. धन्यवाद.